जी, आपले प्रतिनिधी पुण्याहून चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेत। चंद्रशेखर, पुण्यामधली काय लढत आहे, कशा प्रकारे आता मतदानाला या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे? नीलम, मी सध्या पुरसिंगीतील भेकराई मतदारसंघावरती आहे. खरं तर 32 जागासाठी या ठिकाणी निवडणूक जी आहे ती होत आहे आणि यासाठी साधारण 100पेक्षा अधिकचे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आपल्याला पाहायला दिसत आहेत. आणि नगराध्यक्ष पदासाठी 7 जे उमेदवार आहेत ते उभे आहेत. पुण्यातील भेकराई नगर हा जो परिसर आहे तो फुरसिंगी आणि देवाची उरुळी ही नव्यानं जी 2023ला जी स्थापन झालेली नगर परिषद आहे त्यासाठी ही सगळी जी आहे ती निवडणूक होत आहे. आपण माझ्या पाठीमागं बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी आलेले आहेत. परंतु एक महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांना निवडणूक आयोगाने कोणत्या पद्धतीचे गायडन्स दिल्याचं या ठिकाणी सांगितलं जात नाही. ज्या पद्धतीनं पत्रकारांना माहिती देण्यात आली होती की फक्त बूथच्या समोर जाऊ नका अशी जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी सूचना दिली होती, परंतु या ठिकाणी पोलीस जे आहेत ते 100 मीटरच्या आतमध्येच पत्रकारांना अडवत आहेत. काही पोलीस आपल्या समोर आहेत, थेट त्यांच्याशी बातचीत करूयात. सर, काय निवडणूक आहे? मी बंदोबस्तला आलेलो आहे साहेब. मी मला काय आयोगाने मी या ठिकाणी बंदोबस्तला आलेलो आहे. पत्रकारांच्या संदर्भात ऐका ना साहेब, मी इथं बंदोबस्त कामी आलोय. माझं काम 100 मीटरच्या आत नाही येऊ द्यायचं. पत्रकारांना कुठेपर्यंत तुम्हाला काय ऐकून घ्या ना, आयोगाने तुम्ही विनाकारण आता हे काय असं बोलण्यात उपयोग आहे बघू द्या त्यांना, ऐका का? असं वा हे करण्यात काय- उपयोग आहे का? काय बघतोय? त्यांचे आदेश बघू द्या. कसल्या काय अपेक्षा आहेत? तुम्हाला काय guidance आम्हाला जे दिली? आयोगाने काय सूचना दिली नाही का सर पत्रकारांना? बोलतील ना मला बोला. सांगा की काय बोलतोय काय तुम्ही अडवताय मला. साहेब काय- आहेत, साहेब साहेबांना- आहेत ते. साहेबांशी तुम्ही सांगा बोलून ना. घ्या. तुम्हाला काय आयोगाने काय दिलंय का माहिती कुठं पत्रकारांच्या संदर्भात? सरांशी बोलून घ्या. तुमच्याशी बोलताना तुम्ही बोलत होते आता मला. मी काय म्हणतो, साहेबांचं ऐका. काय निलम, आपण बघू शकतो की हे जे पोलीस अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि यांना कोणत्याही पद्धतीची जी सूचना आहे किंवा गायडन्स आहे दिलं नसल्याचं या ठिकाणी समोर येते. ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने पत्रकारांना आतमध्ये फक्त प्रवेश नाकारलेला आहे, परंतु या ठिकाणी थांबून निवडणुकीचं जे आचारसंहिता आहे त्या ठिकाणची पाळून या ठिकाणी सगळ्या पद्धतीनं जे आहे ते कव्हरेजसाठी दिलेलं असताना सुद्धा पोलीस या ठिकाणी मात्र पत्रकारांशी वाद घालत आहेत. काही पोलीस आपल्याला मी पुन्हा दाखवतो. अशा पद्धतीने हे पोलीस जे आहेत या ठिकाणी थांबून सगळ्या पत्रकारांना अडवत आहेत आणि या ठिकाणी पत्रकारांशी आरेरावी करताना सुद्धा दिसत आहेत. एकंदरीत हे पुण्यातील भेकराई नगर जो आहे तो परिसर आहे. तर हे यांचे पोलीस अधिकारी आहेत थोरात नावाचे. ते सध्या वरिष्ठांशी बातचीत करत आहेत. त्यांना अद्याप निवडणूक आयोगानं कशा पद्धतीने या सगळ्या सूचना दिल्या नसल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. आणि दुसरीकडे आपण जर इकडे पाहिलं तर मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी दाखल झालेले आहेत. आणि एकंदरीत या ठिकाणी बोला साहेब, काय म्हणता? अहो, मला काम तर करू द्या तुम्ही. आता सांगा की प्रत्येक आता- मुद्द्यावर काय बोलता? सकाळी ड्युटी करायची तुम्ही का तुम्ही? आम्हाला ऐकून घ्या ना. अडवताय. हा, अडवायचं नाही, आम्ही आमची ड्युटी करतो. मग 2 मिनिट काय थांबा तुमची ना. ड्युटी सांगा की आम्हाला कुठंपर्यंत थांबायला सांगितलं ते सांगा. 100 मीटरच्या बाहेर सांगितलंय. कोणी सांगितलं? मला माझ्या वरिष्ठांचे आदेश आहेत. आता मी फोन केला होता. काय म्हणणार? कोण आहे अहो, वरिष्ठ? मी कशाला सांगत बसतो? वरिष्ठ 2 कोण मिनिट आहेत? थांबा ना तुम्ही. सकाळी कोण आहे सकाळी वरिष्ठ? विनाकारण पॅनिक नाही सिच्युएशन. नाही, पॅनिक नाही. तुम्ही मग? करताय आम्हाला काम करून मी काय अडवताय. पॅनिक सिच्युएशन? तुम्ही अडवून 2 मिनिट थांबा की. अडवताय आम्हाला. अडवताय ते योग्य आहे का? आम्हाला तुम्ही आमचं काम जे आहे लोकशाहीचं ते करू देत नाही, अडवतायत. बूथपर्यंत झालं म्हणतात. काय तुमचं म्हणणं काय? एकदम काय वरिष्ठ कोण आहेत? नाव काय वरिष्ठांचं? ऐकून घ्या, मला बोलू द्या तुम्ही. कशाला विनाकारण पॅनिक? सकाळी सकाळी पॅनिक सिच्युएशन. तुम्ही आम्ही अडवताय ना. बंदोबस्त करायचं का काय? reply अडवताय द्यायची? ना आम्हाला. अडवताय ना. कशासाठी अडवताय? अडवताय कशासाठी? काय कारण आहे नेमकं? तुम्हाला निवडणूक आयोगाने काय सूचना दिलेली आहे? कुणाशी बोलतोय तुम्ही? माझी विनंती आहे तुम्हाला, 100 मीटरच्या बाहेर थांबा. नाही तर तुमच्याकडे जर लेखी स्वरूपात असेल ना तुमच्याकडे तर असेल ते तर दाखवा. सांगा ना. तुम्ही दाखवा ना. आम्हाला तुम्ही कुठं- आता आलेत का नाही? मग कुठं तुम्ही आतमध्ये? दाखवा. आम्ही आमचं काम आता तुम्ही करतोय. इमारतीच्या आतमध्येच आहे. इमारतीच्या आतमध्ये नाही, आम्ही ग्राउंड वरतीच आहे. इमारतीच्या आतमध्ये ग्राउंडवरच आहे ना. आम्हाला कव्हरेज कुठपर्यंत करायचं तुम्ही सांगा ना. कोण वरिष्ठ आहे तुमचं? त्यांचं नाव सांगा की. नीलम, आपण बघतो की या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत, सचिन थोरात नावाचे अधिकारी आहेत. ते स्वतः त्यांचं नेमप्लेट सुद्धा दाखवत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला अडवणूक त्यांनी केलेली आहे. एकंदरीत आपण आदर्श आचारसंहिता जी आहे ते पाळून या ठिकाणी कव्हरेज करत होतो, परंतु हे सगळे पोलीस अधिकारी आपण बघतोय की यांना निवडणूक आयोगाने कोणत्याही पद्धतीची सूचना सुद्धा दिलं नसल्याचं कळत आहे. आणि एकंदरीत या ठिकाणी हे सगळे पोलीस अधिकारी अशा पद्धतीनं जे आहेत ते या ठिकाणी अडवताना आपल्याला दिसत आहेत. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने कोणती सूचना दिली का याचा पुन्हा एकदा. सर, आपल्याला निवडणूक आयोगाने काय माहिती दिली आहे का? सर, निवडणूक आयोगाने काय माहिती दिली आहे का? काही सूचना दिल्यात का पत्रकार संघाला? मला सकाळी सकाळी तर ड्युटी करू द्या. तुम्ही अडवताय. तुम्ही ड्युटी करा पण ए, अडवताय ना आरतीचं घेऊन येऊ नका आतमध्ये. आरतीचं घेऊन यायचं ना.
नाही 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 चालणार आज सोडू नका रे सैनिक गेटवर कशाला तुम्हाला सांगितलं तर मी साहेब बोला की. नीलम, आपण पाहिलं की अशा पद्धतीने हे सचिन थोरात नावाचे पोलीस अधिकारी आहेत, सहाय्यक जी. पोलीस निरीक्षक आहेत. त्यांना खरं तर निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीचे गायडन्स दिलेले आहेत त्या गायडन्सचं ते स्वतः कुठेतरी पालन करत नाहीत. वर्दीवरती त्यांनी दुसरा एक शर्ट घातलेला आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी पत्रकार कव्हरेज करत असताना त्यांना त्यांनी अडवणूक केलेली आहे. नीलम, जी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.